5:30लाच आम्ही घर सोडलंय. पण आम्ही व्हिडिओ चालू करणार विसरलो. केलाय. हे मी सिक्वेन्स वेगवेगळा टाकणार आहे जरा. हो. वाईफ इज ऑलवेज राईट. प्लॅनिंग. तर आता आम्ही फेल्ड नाही आहे रे, पोहोचेल मी. नाही, सिक्वेन्स चेंज करायचा ऐन टाइमला ठरवलं, कारण व्हिडिओ करायला विसरलो नाही. व्हिडिओ करते, माझ्या डोक्यात चालू आहे सगळे ॲक्टिव्ह. सो भाऊजी बघा घेतलेत मी, भाऊजींचे व्हिडिओज घेतलेत. तर आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात पायथ्याशी, जिकडे गाडी पार्क होईल आमची. आणि थोडं चालून तिथे एके ठिकाणी आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर उतरायला सुरुवात करायची. हा ट्रेक आम्हाला आता चढायचा नाही, आम्हाला हा ट्रेक उतरायचा आहे. कारण आम्ही डायरेक्टली सुरुवातीला गार्बेज प्लॅटूवरच जाणार आहोत. तिथे फोटोज काढणार, छान रिलॅक्स होणार आणि मग तिथून आम्ही उतरायला घेणार आहोत. सो आम्हाला या ट्रेकमध्ये कुठेच चढायचं नाही, उतरायचंच आहे. पण चढताना म्हणजे सुरुवातीला वन शॉटमध्ये असं काय होतं, हा चढायचं नाही आहे. पण चढण्यापेक्षा उतरताना जास्त कसरत असते, पायांची पूर्ण वाट लागते. सो तेच होणार आहे आमचं. त्यामुळे आता बघूया, होप फॉर द बेस्ट. आणि न थकता आणि न एक्झॉस्ट होता हा ट्रेक करायचा आहे. आणि आज वातावरण जरा छान आहे, म्हणजे खूप असं धोधो पाऊस पण नाही आहे आणि ऊन पण नाही आहे. त्यामुळे आजचा ट्रेक छान होईल. व्हिडिओ शेअरपर्यंत बघा. येस जायच्या हिशोबाने आम्ही निघालेलो आहोत. पण आम्ही सगळं सेफ्टी घेतलेली आहे. म्हणजे आमच्याकडे स्टिक आहे, रेनकोट आहे, तसं आहे. आम्ही बऱ्याचदा रेनकोट आणलेला आहे, पण तो आम्ही वापरत नाही. पॉन्चो पण तो आम्ही वापरतच नाही. चलेगा. चला माउंटेन एज ट्रेकर्स सगळे या एकत्र. माथेरानला जायला भरपूर रोड आहेत. हा गार्बेजचा रोड एक आहे, एंट्री पॉईंट मागच्या बाजून एक रोड आहे. तिकडे शिवाजी लॅडर्स म्हणून अजून एक रोड जायचा ट्रेकचा रूट आहे. आणि हा रेग्युलर आपला बसचा आणि ट्रेनचा रूट आहे. ओके, आता आपण 2-3 वर्षापूर्वी 4-5 ट्रेक मारले, ते एंट्री पॉईंटकडनं मारले मागच्या बाजूने. ओके, आता आपण काय करतोय की आता असंच आपण काही जातोय त्या ठिकाणी मध्ये एका ठिकाणी आपण थोडं नाश्ता करणार. सकाळी नाश्ता केल्यानंतर तिथून पुढं आपण जी पात्राची मेन कमान आहे त्या ठिकाणी जाणार. तिथनं आपल्याला एक 6-7च्या ग्रुपमध्ये आपल्याला तिथे जे काय गाड्या मिळतात, आणि मोठी गाडी वरती जात नाही, त्या गाडीनं आपल्याला वरती जायचं आहे. ओके, वरती गेल्यानंतर मी 6-7ची बॅच आपण करू. आम्ही नाश्त्याला थांबलेलो आहोत, गुरुदत्त स्नॅक्स म्हणून, गुरुदत्त भोजनालय म्हणून तिकडे आहोत. पोह्यांना आता लाईन लागली सगळी पोह्यांसाठी. बाहेरच जायचं आहे, इथे नाही येणार. तू बरोबर खायचं आहे. हो, इकडे आतमध्ये मशीनवर तिथे मिरची कुटतायत, सगळे खोकतायत. आणि गरम गरम पोहे, गरम गरम पोहे, पोहे गरम संपले. अगो बाई काय छान ब्लॉग सबस्क्राइब. ब्लॉग बघितल्यानंतर छान ब्लॉग येणार आहे. रिॲक्शन. किड्याला डोक्यात की शूट करायचं. आमच्या प्रफुल्ल सरांचं एक ही टॅगलाईन आहे, किडा आला की शूट करायचं. किडा वळवळला की म्हणू शकतो आपण, अंगातला किडा वळवळला की शूट करायचं. चला आता आम्ही बसून घेतो. हो ना, त्याला काय ना कुठे स्पीकर नाचू. वा वा वा, नवीन कंटेंट मिळालंय. आपल्या चॅनलचं नाव आहे सायली बोलते आणि प्रफुल्ल सरांच्या चॅनलचं नाव आहे प्रफुल्ल बोलतोय. फर्स्ट मी घाम काढलाय फुल. आम्ही पोहे खाल्ले, त्यानंतर वडापाव खाल्ला आणि चहा प्यायला, आणि त्याच्यासोबत जो ठेचा मिळाला होता, डॅम होता, डॅम ठेचा होता. आमच्या भाऊजींमुळे मला ठेचा मिळाला. तर मला माहित नव्हतं की ठेचा पण आहे, पण डॅम. चुम्मेश्वरी पोट बहुत पेट पूजा मस्त झाली. आता उतरायचं. चला
आम्ही आमच्या सरांची तुम्हाला इंट्रोडक्शन सर स्वतः करतील, जे आता आमच्या कॉलेजला काय बोलू चालू केलंय का? हां सांगते ना तुम्हाला, जे आमच्या कॉलेजला जिकडनं मी ग्रॅज्युएट झाले तळेगावात, त्या कॉलेजला ते प्रोफेसर आहेत. सो आता तुम्हाला सर त्यांचे इंट्रोडक्शन देतील की तो किती मल्टी टॅलेंटेड आणि किती स्किल्स आहेत सरांमध्ये. फिरत असतो मनसोक्त इकडे तिकडे. नाही पण भारी माझं माणूस. नाव रोहित नागलगाव. Yes, yes. आज आम्ही चाललोय गारबेट प्लेटू ट्रेकला. सोबत सायली, अभिषेक आणि ऋषभ आहे. सर तुमचं प्रोफेशन पण सांगा. मी प्राध्यापक आहे, PhD आहे माझं झुलॉजीमध्ये आणि निसर्ग एन्जॉय करत असतो. निसर्गाच्या प्रेमात पडलेला माणूस आहे, फिरत असतो. थँक्यू. आणि सरांनी सध्या रनिंग सुद्धा करतायत. रनिंग पण शिकतोय, म्हणजे पळायला शिकतोय आता मी. मॅरेथॉन आताच PhD पण सरांची 2 वर्ष झाली कंप्लीट झाली. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. तुमच्या जनरेशनला खूप शिकण्यासारखं आहे सरांकडनं, की कुठलीही गोष्ट शिकायला किंवा नॉलेज घ्यायला एज हा कधीच मॅटर नाही करत या गोष्टींमध्ये. सो आम्ही खूप शिकतो आमच्या या ग्रुपमधल्या सगळ्याच लीडर्सकडून. टॅक्सीनी वर चाललोय. आम्हाला ही टॅक्सी वरती सोडणार आहे आणि तिथून आमचा ट्रेक चालू होणार आहे. पुढे आमचे एक दुसरे लीडर बसलेत, मनोज राणे. त्यांना पण मी नंतर इंट्रोड्यूस करेन. हॅलो हॅलो. माथेरानला मजा करू असं नाही, ग्रुपमध्ये राहायचे. लक्षात घ्या. एक करेंगे, 7 रहेंगे तो 1 रहेंगे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी थोडा रस्त्याचं आहे किंवा निसरड आहे त्या ठिकाणी स्वतःला सांभाळायचं, मग दुसऱ्याला मदत करायची आहे. तर परत खाली उतरायचं. खाली उतरल्यानंतर त्या ठिकाणी गाडी आपली कुठले मज्जा येते, मज्जा. पुढचं उद्याच आहे काय. इकडे बघ बाबा, इकडे बघ. दाखव ना मला उजेडच घ्या. बॅट्समॅन हूँ मैं आज. आता उडणारे मी हवेत. हा, हे आमचे सर्पमित्र निकाळचे काका. ह्याच्यावरती प्रॉपर चमकादड़ दिसती है उड़ताना. इसमें नहीं होता वाइड एंगल. इसमें फ्रंट कैमरा में नहीं होता, बैक में होता. प्रॉपर मी वटवागुळ दिसते उडताना. हा ना, आता व्हिडिओ बघितल्यावर लक्षात आलं मला. लोक खरंच म्हणते एवढं मोठं वटवागुळ कुठून आलं. बॅटमॅन दिसेल मी प्रॉपर. हा, करो. हीच ती पुष्पा. पुष्पा नाही आज मी. पकडो, असं पकडो. हा, नाही मग हे असं तर बॅटमॅनचा लुक जातो. इकडे ना काका. हा काय नजारा आहे भाई साहब. आता मी उडून जाणार आहे इकडून बॅटमॅन सारखी. एक नंबर जबरदस्त स्पॉट है. उधर से क्या दिखेगा? क्लास फोटोज काय स्पॉट आहे. एक नंबर. हे पहा, सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढून घेतलेले तिकडे. याचं क्रेडिट मला आहे. ग्रुप फोटो म्हणून सर्वांना इथं आणलं आणि इंडिव्हिज्युअल फोटो काढून घेतले आणि एक ग्रुप सगळ्यांनी हात धुवून घेतलेत. काय करायचंय?
हो या पटकन. वा वा काय मस्त फोटो. बस मित्र थांबतोय का तू? स्पॉट आहे त्या स्पॉट पासून पुढे गेलं की मार्केट लागतं. फक्त पॉईंट आहे. त्याच्यानंतर मार्केट. तिकडे समोर जायचं आम्हाला, त्या टोकाला. ते टोक गाठायचंय. काय दिसतंय राव. गाडीची सोय झाली ना, क्लास. कार पार्किंगकडे झालं ना, ढीगभर पब्लिक येईल. सगळं कमर्शियल होणार सर इकडे. तसं नाही व्हायला पाहिजे. रस्ता तर आणलाय त्यांनी. हा ना, डांबरीकरण तर केलंय. पण आणलाय इथपर्यंत गाडी आरामात येऊ शकतो. ते नाही तर नाही व्हायला पाहिजे ते. तो मधला खड्डा विजवलाच नाही पाहिजे. तो पडलाय ना. पण तरी आलेच की तिथनं गाडी. टू व्हीलर आलेत ना. टू व्हीलर आहेत. मग सगळं खाण्यापिण्याच्या गाड्या, कणसं बिणसं सगळं चालू होणार मग लोणावळा सारखं. झालं ना. मॅगी आणि तेच कचरा. तेच तर. क्लीन आहे आता, सगळं क्लीन आहे व्यवस्थित. आता मस्त आहे. ठीक आहे, आता माथेरान जायचं गं. आता माथेरान काय ते माथेरानचं हे सगळं. जादू पण. ओय. यो. शोधून बेजार झालेत ते. आता आहे ना, आता आहे ना. 38% आहे. हा, सांगितलं का तिला आता तरी? 38. दे माझ्याकडे. तुम्ही करून घ्या तुमचं येते अर्ध्या तासाने. तुम्हाला वायर असेल तर वायर द्या. नाहीये, वायर पण नाहीये, काहीच नाही. आम्ही सगळं बस मध्ये ठेवलंय छान. सगळ्यांनीच ठेवलंय, मी एकटा नाहीये. उपयोग काय त्या पॉवर बँकचा? इथं फुटल्यावर काय करते? पण इथे पॉन्चो ना, ह्याच्या आत बसू शकलं असतं. 35% झाल्यावर. अरे 80% होता ट्रेक्स. सगळे गार्बेजच होत आहे. गार्बेज चौपाटी का? गार्बेज चौपाटी का? चौपाटी तेच तर नाही करायचं आपल्याला इकडे. सेल्फी मध्ये आहे का? व्लॉग मध्ये. तेवढाच कट करताना ए मला मॅडम नको म्हणू रे, मी खूप लहान आहे वयाने. काय म्हणतेस? केसांचा तू करणार आहेस? होते इकडे चाल. आपल्याकडे आपल्यापेक्षा 5-6 वर्ष तरी लहान आहे ती. ओ माय गॉड. टुरुरू. ही काय होतंय माझ्या मोबाईल कव्हरचं? थोडी या प्लॅटूची इन्फॉर्मेशन द्यायला सांगायची मंदार सरांना. आमचे सर, आम्ही कुठल्याही फोर्टवर गेलो तरी आमचे सर खूप छान इन्फॉर्मेशन देतात, कुठलाही ट्रेक असू दे. मग तर आता नेक्स्ट इंट्रोडक्शन घेऊया, तुम्ही पण ऐका ट्रेकची. खूप वारे, खूप. हे मी फुल बॅटमॅन झाली आहे पॉन्चो घातल्यामुळे. मला माहित नाही तुम्हाला माझा किती आवाज येत असेल, पण भाई काय वाटतंय ना इथे खतरनाक. मी मगाशीच बोलले, काय फील होते माहितीये, असं चित्र काढतो एखादा चित्रकार, ते पेंटिंग जसं आपण बघतो ना फ्रेम मध्ये, त्या फ्रेम मध्ये आपण आज घुसलोय आणि चाललोय, आनंद घेतोय, असं फील होतंय. इतकं भारी वाटतं.
खतरनाक, तुम्ही समजू शकताय बघा एवढं वारं आहे. भाई साहब, माइंड ब्लोइंग. कसं आलो ते तुम्हाला सांगतो. आपली बस कुठे पार्क आहे? इथून नाही दिसणार ये ना? अपन वहाँ से आए, वो पहाड़ के पीछे से हाँ. गोल घूम के साइड साइड ओ, बराबर वो देखो वहाँ पे दिख रहा है रास्ता, किधर दिख रहे थे? देखो ना, ये देखो वहाँ पे गाँव दिख रहे, लोग हाँ, दिख रहे. हाँ, हाँ. हाँ बस वैसा जाके. पण आता खाली उतरायला स्कोप कुठे नाही आपल्याला. अरे उधर से आपल्याला तिथंच जायचंय. नहीं रे, उधर से जाके हायवे कुठे? ये बघ, ये पूरा क्रॉस करके उधर है वो गाँव दिख रहा, हा. उधर अपना बस है. ओ, त्या डॅमच्या इकडे जायचंय आपल्याला. डैम क्रॉस करो. हम्म. नहीं भाई इधर है. इकडे इकडे या साईडला. होगा उधर भी होगा, उधर भी लोग दिख रहे हैं मेरे को. हा ट्रेक पूर्ण उतरायचंच आहे. म्हणजे आता आम्ही खूप सपाट चालत आलो, पण आता खाली जायचंय आम्हाला, कारण आमची गाडी वरपर्यंत आली. आता बस आमची दुसऱ्या साईडला लागली, सो तिथपर्यंत आम्हाला उतरत जायचंय खाली. छान वाटतं ओव्हरऑल. डेंजर एक्सपिरियन्स होता. डेंजर नाही, भारी. एक सेकंड के 3 आ गए हैं. मला पण असंच झालं. हो ना. वारं खूप आहे. उई, काय रे? स्टिक का साइज छोटा हो गया. नाही. दोनों दोस्त गुजरात सूरत से आए यहाँ पर ट्रेक के लिए. गाईज, हॅलो गाईज, आम्ही आता उतरायला घेत आहोत आणि हा असं एका साईडला आमच्या पूर्ण दरी आहे. फुल आमचं मस्त. चढणाऱ्यांचे चेहरे बघून असं वाटतं की खूप अवघड आहे. हा म्हणजे हे दमछाक आहे ना, जरा असं स्ट्रेट आहे. हपापलेले आहेत सगळे. हा आणि पाप आमचं नशीब आम्ही वरतून डायरेक्ट खाली येतो. आम्ही डायरेक्ट वर गेलो. उप्पा हुय्या. सो आता आम्ही खाली उतरतोय. आपण डायरेक्टली खाली भेटूया. बाय बाय. आली आहे, कशी आली आहे यार? कुठे? हे काय समोर? हा हा ही आहे समोर. तुम्ही कुठे बघताय? ती गाय आहे हेच माझ्यावर विश्वास बसला नाही माझा. म्हटलं काहीतरी वेगळंच. मस्त दिसतंय. कशा चढत असतील बिंदास. हॅट्स ऑफ भाई. चलो 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 चला काकू. निम्म पठार उतरून आम्ही आता खाली आलोय. आता थोडंसंच राहिलंय, जास्त काही राहिलं नाही. आणि मी आज इंट्रोड्यूस करते, हे आमचे माउंटनेजचे लीडर, आणि इकडे पण एक लीडर उभे आहेत. सर हात दाखवा. मंदार सर, मंदार थरवल, कोल्हापूरची शान ज्यांना आमच्या ट्रेकमध्ये म्हणतात. आणि जे लीडर आहेत तांबडा पांढरा रस्सा. येस. तर सर आपल्याला थोडी माहिती देतील आमच्या ग्रुपची, म्हणजे ज्या ग्रुपपासून मी सुरुवात केली ट्रेकिंगला. ट्रेकिंग काय आहे आणि कसं करतात आणि काय मजा येते. हा अनुभव पहिला माउंटनेजपासून माझा सुरू झाला, जो आता मी थांबवणार नाही आहे. सो हे सर आमचे सांगतील छान आमचं माउंटनेजचं कसं काय सक्सेसफुल ट्रेक झालेत ते. माउंटेनेजचा हा आमचा 169वा ट्रेक आहे. ओके. आमचं इंटेन्शन ह्याचं मेन आहे की यंग जनरेशन आणि या सगळ्या फील्डमध्ये जे मेंबर आहेत, मग त्यामध्ये समजा काही जॉब करणारे असतील, काही बिझनेस करणारे असतील, काही स्टुडंट असतील, हा सगळा जो ग्रुप आहे जेंट्स लेडीजचा, तो ट्रेकसाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन यायचं. सह्याद्रीमध्ये निसर्गाची माहिती द्यायची, निसर्गाची आवड निर्माण करायची. आपल्या शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले, जे जोपासले, त्याची माहिती, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन्स म्हणा, माहिती म्हणा आणि इतिहास हा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि एक जे पूर्णपणे महिनाभर जे ग्रुप आपापल्या कामामध्ये व्यस्त असतं, मोबाईलमध्ये व्यस्त असतं, ते एक दिवस का विना मोबाईलपासून थोडंसं वेगळं बाजूला राहतं. एकदम बरोबर बोलला. निसर्गामध्ये हा एन्जॉय करतं. ॲक्च्युली आपण असं जर विचार केला तर जीवन काय आहे किंवा आपण म्हणतो हे लाईफ काय आहे, तर हे कालचं आणि उद्याचं लाईफ नाही आहे. आत्ता जे आपण अनुभवतोय ह्या निसर्गामध्ये, दिस इज अ लाईफ. आणि हे आम्ही अनुभवतो स्वतः. हे आमची पॅशन आहे.
आणि आम्ही आमच्याबरोबर या बाकीचे आमचे जे मित्रमंडळी आहेत ते आमच्यावर येतात त्यांना पण आम्ही आनंद देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. तर हे आमच्यासाठी एक म्हणतात ना मोटिवेशन किंवा आदर्श आहेत. म्हणजे आमच्या ग्रुपचे सगळेच लीडर्स जे आमच्यासाठी आदर्श आहेत, ज्यांच्याकडनं आम्ही शिकतोय की आयुष्य जगतं, आनंदी आयुष्य कसं जगायचं, ट्रेकिंग करत कसं जगायचं. सो भारी वाटतं आम्हाला, है की नाही? हां, आज आम्ही आता थोडंसंच राहिलं आमचं उतरायचं. आता पुढे खाली बस आहे, तिकडून मग खाली आम्हाला मस्त जेवण असणार आहे. आज आम्ही इथे माथेरानच्या गारबेट प्लॅटू या ट्रेकला आलो होतो आणि खालनं मग टॅक्सीनी वर गेलो. हे सगळं दाखवलं मी ऑलरेडी. टॅक्सीनी वर गेलो, मग तिथून मग आम्ही चालायला सुरुवात केली आणि मग आता हे सगळं उतरलं एवढा मोठं. ते तुम्हाला तिकडे टोक दिसत असेल ना, तो नाही, हा इथून आम्ही सगळं उतरत खाली आलोय. बरेच जण इथून चढतात, पण चढून पण जाता येतं आणि तिकडून असं उतरून पण खाली. बेसिकली इकडे 2-3 रस्ते आहेत वर जायचे आणि खाली यायचे. हा, राहण्याचं बाईट घे. सगळ्यांचे बाईट टाकूयात आपण. चलो. माउंटेन एजच्या संतूर मॉम आहेत, संतूर मॉम. लय भारी. पाऊस एवढा धो पडला नाही आज, फॉगच होता सगळा आज. आम्ही खूप मजा केली आजच्या ट्रेकमध्ये, अजून करतोय. बेसिकली ट्रेकिंगला येण्याचा हा एक फायदा आहे की तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही खूप अननोन लोकांसोबत या ट्रेकिंगला येता, पण जाताना तुम्ही फॅमिली बनून घरी जाता. ती एक मेमरी जी असते ना की ती वाव असते, जगात भारी वाटतं तेव्हा. सो मजा येते खूप ट्रेकिंगला. तुम्ही पण जात असाल तर जरा मला तुमच्या ट्रेकिंग ग्रुप्सची नावं सांगा, किंवा आमच्या ट्रेकिंग ग्रुपसोबत जर चुकून तुम्ही कधी आलेला आहात, येऊन गेलेला आहात, तर ते पण मला कमेंट करून सांगा. माउंटेन एज ॲडव्हेंचरसोबत. आणि नेक्स्ट कोणाला जर यायचं असेल तर मी इंस्टाग्रामला नेक्स्ट आमची ट्रिप असेल किंवा ट्रेक असेल त्याचं पोस्टर पण टाकीन. सो तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या लीडरशी. चला उतरूया आता परत मोबाईल आतमध्ये ठेवून. काय करतोस? तुझं नाव काय? हॅलो हिरो. पाणी अडवतोय, इकडे बघ, पाणी अडवतोय. धरण बांधणार आहे का? धरण मराठी समजतं? एकदम उत्तम मस्त जेवण झालंय, सॉलिड. आता आमचं इंट्रोडक्शनचा इंट्रोडक्शनचं सेशन होणार आहे. जे नवीन ग्रुप मेंबर्स आहेत त्यांची इंट्रोडक्शन होणार आहे इकडे. झाले आता आमचं ट्रेक संपला ऑलमोस्ट. जेवण करून आम्ही आता बसपर्यंत जाऊ. काय बोलताय? वॉटरफॉल लागणार. मादी वॉटरफॉल आहे एक. आपला हा माउंटेनचा 169वा ट्रेक आहे. नाही झालेला, 1-1.5 तुरून खाली आलेलो आहे, बेसला आलेलो आहे. तर या ट्रेकला आपण यांच्या मनोहर यांनी आपल्याला गायडन्स चांगलं केलं आपल्याला, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया. आणि तसंच हे आहेत सुरेश आहेत, तर त्यांनी आपली जेवणाची अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केली. अवे तर धबधब्यात भिजला, धबधबा दाखवते. डॅम. अतिशय छान ब्लॉग बनवते. थँक्यू तुम्ही सर. अवश्य तिच्या सर्वच्या सर्व ब्लॉग बघत जा, त्याच्यामध्ये अतिशय चांगली माहिती असते. तर तुम्ही अवश्य बघत जा, सबस्क्राईब करत जा आणि बेल आयकॉनवर बटन दाबत जा, म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट्स पण मिळत जातील. येस, हे आपले टीमचे लीडर मनोज राणे सर. एक्सपिरियन्स माणूस मस्त, आणि आम्ही खूप शिकतो सरांकडनं.
माउंटेन एज ॲडव्हेंचर तुम्हाला आता एक सांगते, जे माझे सबस्क्रायबर्स आहेत. माउंटेन एज ॲडव्हेंचर सोबत येणं ह्याचं सगळ्यात मोठं प्रॉफिट हा आहे की तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जा, हायकिंगसाठी, ट्रेकिंगसाठी, ह्यांच्यासोबत हे तिथली माहिती खूप छान देतात. तो त्या किल्ल्याची हिस्ट्री काय असते, कुठल्या काळी तो महाराजांनी जिंकला वगैरे वगैरे, इतकी छान माहिती देतात माउंटेन एजचे सगळे लीडर्स की आपण नुसतं येणार, फोटो काढणार, व्हिडिओज बनवणार, घरी जाणार असं नसतं इकडे. पूर्ण माहितीनिशी आपण येतो, अभ्यास करून मग घरी जातो. सो हा एक बरोबर ना, एकदम बरोबर. एक प्लस पॉईंट आहे. आणि दुसरा प्लस पॉईंट असा आहे, खूप क्वचित दुसऱ्या ग्रुप्समध्ये बघायला मिळतो. येस दुसऱ्या ग्रुप्समध्ये जा ये खा एवढंच असतं. येस. आणि दुसरा मेन पॉईंट हा असतो माउंटेन एजचा की जेवण जिथे कुठे ते सोय करतात, अप्रतिम जेवण असतं भाई साहेब. तुम्हाला सांगते, फुल म्हणजे आजचं सुद्धा जेवण आमचं होतं तांदळाची भाकरी. आपण टाकलंय. हो, हे एवढं उतरून आल्यावरती बेसिक एक नीड असते की जेवण तर भारी मिळायला पाहिजे. इतकं क्लास जेवण असतं, काय सांगू मी तुम्हाला, आता कायच सांगू मी तुम्हाला शब्दात. अरे कसं ट्रेक करून आल्यावरती काय मस्त ग्लो आलाय दोघांच्या चेहऱ्यावरती. हँडसम दिसतंय दोघं एकदम. पडलेली आणि काय ग्लो माझा नवरा तर एकदम लाल लाल दिसतोय, क्यूट. आम्ही ट्रेकवरनं घरी आलो आणि मिसिंग म्हणजे आम्ही माथेरानवरनं जवळजवळ 1.5 तासात घरी आलो ना आपण. खूप भारी गाडी चालवली त्या बस ड्रायव्हरनी. आणि इग्नोर माय ॲप दॅड, आम्ही छान इथे नमामी म्हणून आमच्या घराच्या जवळ एक हॉटेल आहे, तिकडे छान खायला आलो. डोसा, आप्पे, इडली, लाईट काहीतरी खाऊया म्हणून. आता काही कोणामध्ये स्टॅमिना नाही आहे, आता घरी जाऊन झोपणारच आहे डायरेक्टली. शेवटपर्यंत ब्लॉग बघितला त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता माझ्या अंगात अजिबातच ताकद नाही आहे एनर्जीने हे बोलायची, ढुस झालेलो आहोत आम्ही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.